नमस्कार सर्वांना, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. मी आज तुमच्यासाठी मस्त असे झटपट बनणारी सँडविचची रेसिपी घेऊन आलेली आहे. मधून आपल्याला कधीही भूक लागते त्यावेळेस आपण ही झटपट बनवून खाऊ शकता. चला आपण जास्त वेळ न घालवता डायरेक्ट रेसिपीकडे जाऊयात. त्या अगोदर सर्वांनी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. गॅसवरती पॅन ठेवायचा आहे. तो व्यवस्थित गरम झाला की त्याच्यामध्ये 1 चम्मच तेल ॲड करून घ्या. तेल हे व्यवस्थित पॅनमध्ये पसरून घ्यायचं आहे. आता याच पॅनमध्ये आपल्याला 2 स्लाईस ब्रेडच्या टाकायच्या आहेत आणि त्यांना आलटून पलटून असं व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे. आता या ब्रेडला लावण्यासाठी आपण एक सॉस तयार करून घेणार आहोत. त्याच्यासाठी एका वाटीमध्ये आपल्याला थोडीशी मेयोनीज ॲड करायची आहे आणि थोडासा टोमॅटो सॉस ॲड करायचा आहे. जसे तुम्हाला लागणार आहे तशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता आणि एकसारखं फेटून घ्यायचं आहे. पूर्ण हे एकसारखं एक जीव करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने तयार केलेला आहे. तुम्ही अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे. आता हे ब्रेड आपण ताटामध्ये काढून घेऊयात आणि त्याला व्यवस्थित असा सॉस लावून घ्यायचा आहे चारही बाजूने सुद्धा. आता अशाच पद्धतीने राहिले जे ब्रेड आहेत त्यांनाही व्यवस्थित असा सॉस लावून घ्यायचा आहे. पूर्ण चारही बाजूने व्यवस्थित सॉस लावून घ्या. आता आपण याच्यावरती व्हेजिटेबल पसरून टाकणार आहोत. मी एक कांदा, एक काकडी आणि एक टोमॅटो घेतलेला आहे. काकडी आणि कांदा आणि टोमॅटोच्या बारीक बारीक गोल स्लाईस करून घ्यायच्या आहेत. मी फर्स्ट त्याच्यावरती कांदा पसरून टाकलेला आहे. त्यानंतरनं सेकंड टोमॅटो टाकलेला आहे आणि थर्ड आपल्याला याच्यावरती काकडी पसरून टाकायची आहे. व्यवस्थित असं सगळं टाकून झाल्यानंतर ना आपण याच्यावरती एक एक चीज स्लाईस टाकणार आहोत. मी तुमच्याकडे जर चीज असेल तर तुम्ही ॲड करू शकता, नाहीतर त्याला स्किप करून टाका. पण चीज टाकल्यावरती अजून छान लागतं. जर असेल तर टाका, नसेल तर टाकलं नाही तरी चालेल. आता यांना बंद करून घ्या आणि व्यवस्थित बंद केल्यावरती एका पॅनमध्ये आता याला शेकून घेणार आहोत. मी याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्यानंतरनं हे सँडविच जे आहे या तव्यामध्ये दोन्ही साईडनी व्यवस्थित असं शेकून घेतलेलं आहे. आता याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याच्या स्लाईस बनवून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता मी याच्या स्लाईस केलेल्या आहेत. तुम्ही पण अशाच बनवून घ्या. हे सँडविच खूप छान झालेलं होतं. तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा. एकदम पटकन होतं. 5 ते 10 मिनिटामध्ये तयार होईल आणि तुमच्या फॅमिलीला पण नक्की खाऊ घाला. आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की कळवा.